मुलुक महाराष्ट्राची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करूया। ही ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या अनुषंगाने मातोश्रीवर उद्याची रणनीती ठरल्याचं आता समोर येतंय। राणा यांच्या राड्याला शिवसेना उत्तर देणार असल्याचंही समजतंय। मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा पहारा आहे। राणा विरोधात शिवसैनिकांनी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्रीवरची बैठक काही वेळापूर्वी संपलेली आहे। शिवसेनेच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये चर्चाही केली। राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलेला होता आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक तिथे जमा झालेले होते। मातोश्री बाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। किशोरी पेडणेकर इथे आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला संबोधलंय की आता इलेक्शन आहे, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या। हे टाइमपास कपल हे असंच येत राहणार। हे भेसूर चेहरे भोंगे सोंगे डोंगे हे असेच बाहेर निघणार आहेत। हे रावणाची तोंड आहेत। हे मुंबईला आणि महाराष्ट्राला भ्रष्ट आणि बदनाम करण्यासाठी करतायत। तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा कामाकडे पण आपण लक्ष देऊया, तर आम्ही ते करतो। ताई, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता जर हे सगळे राणा समर्थीय जे आहेत किंवा त्यांना समर्थन करणारी मंडळी येणार आहेत असं म्हटलेलं आहे, तर शिवसैनिक सुद्धा इथेच असणार आहे का? मुळामध्ये ना मॅडम, मला असं वाटतं मुंबई आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हनुमान चालिसाच्या मागचे भेसूर चेहरे हे लोकांपुढे आता उघड होत आहेत। त्यामुळे तारीख पे तारीख, टाइम पे टाइम देते राहिना हे सलग टाइमपास कपल आहे। तर आपण बघतोय की महापौर यांनी अतिशय महत्त्वाची टीका जी आहे ती या ठिकाणी केलेली की हे टाइमपास कपल आहे, तारीख पे तारीख आणि वेळ बदलत राहतात, आम्ही सुद्धा तयार आहोत अशा पद्धतीची भूमिका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली आहे। राणा दाम्पत्य असं म्हणत आहे की उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीला ते येणार, हनुमान चालीसा पठण करणार। हनुमान चालीसा पठण करण्यापेक्षा भीमरूपी महारुद्र वगैरे जे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ह्याचं आहे, मारुती मंत्र आहे, तर ते त्यांनी पठण करावं। हिंदुत्वाची नवी शिकवण जे ते घ्यायला जात आहेत ती शिकवण शिवसैनिक त्यांना नक्की देतील। त्यांनी हिंदुत्व काय किंवा हिंदू धर्म काय याचा अभ्यास करायचा ठरवलं असं त्यांच्या ह्याच्यावरनं वाटतं। ते चांगलं आहे, त्यांनी ते जरूर वाचावं, त्याचं पठण करावं, कळलं का? आणि इथं या पद्धतीनं हे करायचं नाही आहे। इथे शिवसैनिक आहेत, तुम्ही शिवसैनिक पाहिलेलं आहे आणि त्यामुळे इथे कोणी काय तशा प्रकारचं धाडस करू नये, करणारे नाही। राणा दाम्पत्यानी आपला निर्धार तर बोलून दाखवला, मात्र त्यावर प्रतिआव्हान शिवसैनिकांनी दिलं, महाप्रसाद देऊ असं म्हटलं। मात्र दुसरीकडे मातोश्रीवर याच महत्त्वाच्या मुद्द्यावर थोडासा मंथनाचा भाग देखील घडला। बैठक झाली, बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती ठरली, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया। राणा दाम्पत्य राहत असलेल्या घराबाहेर शिवसैनिक रात्रभर थांबणार असल्याचं समजतंय। ही रणनीती नेमकी काय आहे शिवसेनेची ती आपण पाहतो आहोत। शिवसैनिकांना राणा दाम्पत्याच्या घराबाहेर थांबण्याचे आदेश दिले गेल्याची देखील माहिती मिळते। या व्यतिरिक्त प्रत्येक विभागातील शिवसैनिक आळीपाळीनं पहारा देणार असल्याचंही समजतंय। तसे आदेश दिले गेल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। ही रणनीती शिवसैनिक कशा पद्धतीनं पाळतात हे देखील पाहावं लागणार आहे। राणा यांच्या घराबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूनं शिवसैनिक पहारा देणार असल्याचं समजतंय। म्हणजे जोरदार अशी ही रणनीती शिवसेनेतर्फे आता आखली गेलेली आहे। यासोबत उद्या सकाळी महिला शिवसैनिक या मातोश्री बाहेर जाणार असल्याचं देखील समजतंय। त्यामुळं शिवसैनिक पूर्ण रात्रभर या रणनीतीच्या अनुषंगानं पावलं उचलतील। पहिल्यांदा राणा दाम्पत्याला त्यांच्या घराबाहेर अडवलं जाईल अशी ही रणनीतीची सुरुवात असेल। त्यानंतर खार इथं अडवण्यास शिवसैनिक जर अपयशी ठरले तर मातोश्री बाहेर राणा दाम्पत्याला अडवलं जाईल। हा रणनीतीचा सगळा भाग शिवसैनिक या सगळ्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आता तयारी करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, शिवसैनिक तर आक्रमक झालेलेच होते, मगाशी देखील आपण पाहिलं जोरदार घोषणाबाजी सुरू होती। दुसरीकडे मातोश्रीवर मंथन सुरू होतं की उद्याच्या राणा दाम्पत्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान नेमकं कशा पद्धतीनं द्यायचं, उत्तर नेमकं कसं द्यायचं, काय ठरलं बैठकीत? खरं
तर अजिंक्य एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायला लागेल की आज दिवसभर ज्या पद्धतीने सुरू अनेक शिवसैनिक हे मातोश्री बाहेर अगदी खारमध्ये जिथे कुटुंबीय होते तिथे होते ते अजूनही तिथेच आहेत. आतमध्ये मातोश्रीच्या आतमध्ये जर आपण पाहाल तर अजूनही मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित आहेत. दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त सुरू करण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या काही महिला रणरागिणी आपल्या सोबत आहेत. आज संपूर्ण दिवस आपण बघितलेलं होतं की ज्या पद्धतीनं शिवसैनिक आक्रमक झाले होते. आता एक महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे. उद्या कशा पद्धतीने आखणी केली आहे, कशा पद्धतीने त्यांना अडवण्यात येणार आहे. खरं सांगायचं झालं तर मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि मुद्दाम जर कोणी आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना पद्धतीने महिला त्यांना उत्तर देणार आहे ते आम्ही समर्थ आहोत आणि आमची तयारी चालूच आहे. नक्कीच आम्ही सगळे तयार आहोत अशी भूमिका नेते मंडळींनी सुद्धा घेतली आहे. आज आपण संपूर्ण दिवस बघतायत अगदी खारला असेल इथे शिवसेना प्रमुख स्वतः उपस्थित झाले. त्यांनी तुम्हाला एका प्रकारे अभिवादन सुद्धा तुम्ही त्यांना केलं. कशा पद्धतीने बघता या सगळ्या घटनेकडे आणि उद्या नेमकं काय होणार आहे? या ठिकाणी आज आम्हाला आमचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब स्वतः या ठिकाणी गाडीतून उतरून आम्हाला सगळ्यांना भेटून गेले आणि आम्हाला त्यांच्या त्या भावना कळालेल्या आहेत की येणारी जी काही परिस्थिती असेल त्याला फक्त धैर्याने सामोरे जा. कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रातली आणि मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये. पण ज्यांनी ही बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना चोख उत्तर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. फक्त त्यांनी इथे येण्याचा प्रयत्न करावा, मग त्यांना काय उत्तर मिळणार आहे ते या ठिकाणी मिळेल. सगळे हॉस्पिटलचे बेड पण बुक आहेत. खरं तर उद्या ते इकडे येणार आहेत. जरी हे सगळं चित्र असलं पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. इकडे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु मुंबईकरांसमोर जे राजकीय चित्र जाते ते काहीतरी वेगळं आहे. जो रवी राणा आणि त्याच्या पाठीची असणारी जी काय पिल्लावर आहे ते जे हे करते त्यांनी समोर यावं ना. जर तो असेल तर त्यांना सुखात सोडत नाही आम्ही शिवसैनिक. आज रात्रभर पहारा राहणार आहे. खारला जसं आहे तसंच इथे राहणार. हो या ठिकाणी आम्ही राहणार. दिवस रात्र उद्या पण राहणार आम्ही. रात्रभर असणार आम्ही. मॅडम त्याचा हॉस्पिटलचा खर्च पण शिवसैनिक करतील. त्यांनी इथे येऊन दाखवा. त्याला प्रसाद भेटल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघतोय हनुमान चालिसासाठी त्यांनी जी मागणी केलेली त्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केलेले आहेत. त्याकडे कशा पद्धतीने बघता? त्यांनी जे आरोप केलेत ना ह्याच्या मागे जे राजकारण आहे ते मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता बघते की हे जे हिंदुत्वाचं नवीन राजकारण यांनी सुरुवात केलं हे बेगडी हिंदुत्व जे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करते रवी राणा आणि नवनीत राणा कौर यांच्या माध्यमातून त्याचं उत्तर हे शिवसैनिक आम्ही खंबीर आहोत साहेबांच्या पाठीमागे. त्याचं उत्तर आम्ही त्यांना देऊ. खरं तर आज एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्री हे पक्षप्रमुख सुद्धा आहे शिवसेनेचे आणि त्यांनी येऊन सगळ्या शिवसैनिकांची भेट घेतली आणि याच नंतर अगदी शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेते मंडळींसोबत त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. मातोश्रीमध्ये जे बाळासाहेबांच्या संस्कारात वाढलेले असे सगळे शिवसैनिक इथे होते. त्यांना ज्या मार्गदर्शक सूचना द्यायच्या होत्या त्या त्यांनी दिलेल्या आहेत. एकीकडे पक्षप्रमुख म्हणून ते आपली जबाबदारी निभावतातच आहेत परंतु राज्याचे सुद्धा ते प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचा निर्णय पोलिसांकडनं घेतला जाणार आहे आणि एकूणच रवी राणा आणि त्यांचे कुटुंबीय यावरती कशा पद्धतीनं उत्तर देत आहे उद्या हे बघणं महत्त्वाचं आहे कारण पोलिसांनी सुद्धा त्यांना नोटीस बजावलेली आहे. बरोबर. सुस्मिता अशाच आमच्या सोबत राहा. शिवसेनेचे जे आमदार आहेत सुनील प्रभू यांनी या सगळ्या ठिकाणाचा आढावा घेतला. ज्या पद्धतीनं शिवसैनिक अतिशय आक्रमकपणे घोषणाबाजी करत होते. उद्या प्रत्युत्तर देखील दिलं जाणार आहे. राणा दाम्पत्याला या अनुषंगानं शिवसेनेचे महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे मातोश्रीवर जमलेले होते. बैठक देखील पार पडल्याची बातमी आपण पाहिली. या अनुषंगानं आता सुनील प्रभू यांनी इथल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहिली. यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊया. सुस्मिता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली होतीच मातोश्री बाहेर. उद्या आणखी सुरक्षा व्यवस्थेत वाढ होणार आहे का? काय नेमकी तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे या अनुषंगानं?
खरं तर आज सकाळी जर आपण बघितलं असेल तर पोलिसांनी एक नोटीस या रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिलेली आहे. सेक्शन 149च्या अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. अशा वेळेला अशा पद्धतीची ही नोटीस बजावण्यात आहे. आता सध्या आपण बघाल तर ज्या संख्येनं हे शिवसैनिक उपस्थित आहे यापेक्षा प्रचंड मोठ्या संख्येनं उद्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक होऊन येऊ शकतो, ही एक शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन यांची भेट घेतलेली आहे तीही महत्त्वाची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जातात तेव्हा पोलिसांवरती सुद्धा एक मोठी जबाबदारी असते. शिवसैनिकांना नेमक्या कशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकूणच शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत हे जरी खरं असलं तरी सुद्धा उद्या कशा पद्धतीने तुम्ही मैदानात उतरणार आहात? आता प्रश्न असा की तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केलात. कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करू. मुंबई शांत राहण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने असेल, परंतु ज्यांच्याकडून हा प्रतिकारात्मक आरती करण्याचा किंवा हनुमान चालीसा पठण करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे याला बंदी घालणं हे शासनाची जबाबदारी आहे. शासन त्या पद्धतीने करत आहे, पोलीस प्रशासन देखील त्या पद्धतीने वागत आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन त्यांची जी भूमिका आहे हे पाहता आम्ही सर्व शांततेने काम करतोय. शेवटी हे जाणीवपूर्वक केलं, निश्चितपणे जाणीवपूर्वक केलं जाते. ह्याच्यामागे जे काय षडयंत्र आहे, ज्या राजकीय पक्षाचं षडयंत्र आहे, ही वंदनीय शिवसेना प्रमुखांची पावन झालेली ही मातोश्री आहे. आणि या मातोश्रीवर येण्याचं कोणी धारिष्ट करू नये. आणि जो धारिष्ट जो करेल त्या धारिष्ट करण्याला उत्तर देण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते पार पाडतो. परंतु हे सगळं करत असताना आम्ही शांततेने करतो. याला अशांतता होऊ नये यासाठी सर्वांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडावी. नक्कीच आपण बघतोय की महिला सुद्धा इथे आहेत. आज किशोरी पेडणेकर असतील किंवा इतर शिवसेनेच्या नगरसेविका असतील, सगळ्या महिला रणरागिणींना आम्ही रस्त्यावर उतरलेलं शिवसेनेच्या समोर मातोश्रीच्या समोर या सगळ्या शिवसैनिकांमध्ये सहभागी झालेले. उद्या तुम्ही सुद्धा सहभागी होणार का? हो, नक्कीच आम्ही सहभागी होणार आहोत. आज आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. सुस्मिता, आणि येतो उद्या मी पण पुन्हा एकदा जर आज तुझ्याकडे. आम्हाला या सांगितलं अनुषंगाने इथे आणखी तरी एक आम्ही आज महत्त्वाची घडामोड, ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. हनुमान चालिसाला भजनानं प्रत्युत्तर दिलं जात आहे. राणा दाम्पत्याच्या खार मधल्या निवासस्थानाबाहेर काही शिवसैनिकांकडून सध्या भजन आंदोलन केलं जात आहे. त्याची ही दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत. एकीकडे मातोश्री बाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमलेले आहेतच, घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं. तर दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या खार निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी भजन आंदोलन केलेलं आहे. तिथली ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. तिथं देखील मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित असल्याची ही दृश्य दिसत आहे. मातोश्री बाहेर शिवसैनिकांचा पहारा तर असणारच आहे आणि राणा दाम्पत्याच्या खार मधल्या निवासस्थानाबाहेर सुद्धा आता मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमलेले आहेत आणि त्यांनी भजन आंदोलनाला सुरुवात केली. एकीकडे राणा दाम्पत्यानं मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करूच असा निर्धार आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा बोलून दाखवलेला होता. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसेला आता भजन आंदोलनानं शिवसैनिक प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत सध्या. या अनुषंगानं त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. विनोद, हनुमान चालिसा पठण उद्या राणा दाम्पत्य करणारे मातोश्री बाहेर, मात्र त्याला आजच शिवसैनिकांतर्फे भजन आंदोलन करून एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. काय नेमकी तिथली परिस्थिती? नक्की आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसाचा एक नवीन संकल्प या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण ज्याप्रमाणे राजकारणामध्ये हनुमान चालिसाचा या ठिकाणी पठण केलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्याचा जो प्रयत्न आहे तो आरोप प्रत्यारोपाच्या स्वरूपात या ठिकाणी हनुमान चालिसाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी खार रोड या ठिकाणी आपण आहेत आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते हनुमान चालिसा ज्याप्रमाणे राणा दाम्पत्य करणार आहेत त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. आपण बघू शकता कशा प्रकारे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी भजन कीर्तनाला सुरुवात केली आहे. वेगवेगळे भजन या ठिकाणी सादर करत आहे. गेल्या अनेक तासापासून हा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे. तर आज ज्याप्रमाणे देशभरामध्ये हनुमान चालिसाच्या या पठणावर वादविवाद सुरू आहे. हॅलो,
विनोद बोला, येतोय तुमचा आवाज. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी नक्की कारण आपल्याला पाहायला मिळतात की जे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी भजनांचा कार्यक्रम सादर केला आहे. ते राणा दाम्पत्याच्या घरासमोरच हा कार्यक्रमाला सुरुवात केला आहे. ज्याप्रमाणे राणा दाम्पत्याच्या यांनी ही केलं आहे की ते हनुमान चालीसा मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर पठण करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आणि याच सगळ्या अपडेट्स आपण घेणारच आहोत. मात्र तत्पूर्वी आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. ती ब्रेकिंग न्यूज बघूया. आमदार रवी राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं सांगितलंय. सोबतच त्यांनी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं देखील म्हटलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आमच्या सोबत हनुमान चालीसा वाचतील असंही रवी राणा यांचं म्हणणं आहे. हिंदुत्वाच्या विचारांचा, बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिकांना विसर पडल्याचं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय. 100 धमक्या मिळाल्या तरी हनुमान चालीसा वाचणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकट सुरू झालेली आहेत आणि ही संकट, ही विघ्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं रवी राणा यांनी म्हटलंय. त्या हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर, त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा राणा दाम्पत्य म्हणा किंवा भाजपाने करू नये. आज पुनश्च एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते राणांना शिखंडीसारखा वापर करून शिवसेनेवर बाण सोडण्याचा प्रयत्न करतायत. शिवसेनेचा धनुष्यबाण एवढं जबरदस्त ताकदवान आहे की अशा शिखंडीचा निपात करतील आणि आपलं जे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे हे चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं 7:30 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे. या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149च्या कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, तिथे कायदा सुव्यवस्था बिघडेल. च्या माध्यमातून आम्हाला कळते की उद्या येणार. आमचं सामान्य शिवसैनिकांचं त्यांना विनंती आहे की पोकळ आव्हानं देणं बंद करा. मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे, देवळासमान आहे. कोणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच. त्यांनी आता उद्याची वेळ दिली आहे, उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं. त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. देखिए, बंटी एंड बबली अगर पहुंचे हैं तो हमें कोई ऐतराज नहीं है. ये जो स्टंटबाजी है, फिल्म के लोग हैं, ये फिल्मी लोग हैं. ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका. और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए. मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते, सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याच्यात काही तथ्य नाही आहे. ते जरी किती म्हणत असेल की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाच्या बाजूनी आहे, आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये. कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे. तुम्ही ज्याच्या भरोसे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे, तुम्ही कोणाच्या भरोसे निवडून आले आहे? तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले? दरम्यान राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या या आव्हानावर मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता मातोश्रीकडे जाण्याचा रस्ता हा अवघड आहे, तिथे जाणं सोपं नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
उद्या जाणार आहे तर त्याच्यामध्ये मुंबई ट्रेन राणा मुंबईमध्ये जाणार आहे. मातोश्री पर्यंत जाणं हे सोपं नाही, ती अवघड वाट आहे. त्यांनी त्यांच्या भागामध्ये जे काही करायचं ते करावं. मातोश्रीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. मंत्री अनिल परब यांना देखील या संदर्भात विचारलं असता त्यांनी म्हटलंय की राणा दाम्पत्याकडून आपण हनुमान चालिसेचं पाठांतर करून घेऊ. अनिल परब नेमकं काय म्हणले पाहूया. मातोश्री हे आमचं सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाला जर कोण वाकड्या नजरेने आणि आव्हान देण्याचा प्रयत्न करेल तर शिवसैनिकांमध्ये तर आपल्याला माहिती आहे की ही पहिल्यापासूनची शिकवण आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारे आज निर्णय घेतलाच आहे की हनुमान चालिसा त्यांना अजून पाठ नाही आहे, तर त्यांचं पाठांतर करून त्यांना अमरावतीला मुंबईत आणून हनुमान चालिसा आपण पाठांतर केल्याचा एकदा त्यांना अनुभव देणं गरजेचं आहे. ते येऊ दिलं जाईल. ते म्हणतात ना की ते येणार आहेत, तर त्यांनी यावं. आमचं काही म्हणणं नाही आहे. त्यांनी यावं, हनुमान चालिसा पाठांतर करून घ्यावा. एकदा जर आठवत नसेल तर दोनदा बोलावा. त्यांना पूर्ण पाठ होईपर्यंत मग आम्ही सोडणार नाही. पुढची महत्वाची बातमी बघूया. 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे आणि या सभेच्या अनुषंगानं विशेष अशी निमंत्रण पत्रिका देखील छापली गेलेली आहे. या पत्रिकेवर भगवी शाल ओढलेले राज ठाकरे, हिंदुत्वाची पताका आणि या पताकीवर हनुमानाचा फोटो अशा प्रकारची ही निमंत्रण पत्रिका आहे. मनसे घरोघरी जाऊन ही पत्रिका वाटणार असल्याची देखील माहिती मिळते. 1 मेला राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत आणि या सभेच्या स्थळावरून जर वाद सुरू असल्याच्या बातम्या आपण पाहिल्याच होत्या. मात्र आता या सगळ्या सभेच्या अनुषंगानं हिंदू संघटनांनी राज ठाकरेंना मनसेला पाठिंबा दर्शवलाय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक दलानं सभेला पाठिंबा दिलाय. मनसे पदाधिकारी आणि हिंदू संघटनांची एक विशेष बैठक पार पडली. यावेळेला बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलेली आहे. राज ठाकरेंची येत्या 1 मेला औरंगाबादमध्ये सभा होतीये. या सभेला राज ठाकरेंना पूर्वीप्रमाणे आताही पैसे देऊन लोकांना आणावं लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आणि खैरे यांच्या या प्रतिक्रियेवर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला किंवा उद्धवजींच्या सभेला लोक स्वतःहून आलेले आहेत. त्यांना काही पैसे देऊन गाड्या अरेंज करून नाही आले, ते स्वतःहून आलेले आहेत. आता इथे जर त्यांना आणायचं असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस एक लोक भेटतात त्यांना विचारायचं काय कोणी दिले पैसे, काय दरच माहीत आम्ही सांगून काहीच उपयोग नाही. म्हणजे त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणले जाते. आत्ता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना आम्हाला 300-300 रुपये देऊन आणले म्हणून. आता झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं. या देशामध्ये या राज्यामध्ये असा एकमेव नेता राजसाहेब ठाकरे की ज्यांच्या सभेला माणसं आणावी लागत नाहीत, तर ती माणसं स्वयंस्फूर्तीनं आपोआप येत असतात. तुम्ही ज्या सरकारमध्ये आहे ना त्या सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की या राज्यामध्ये एकमेव नेता माननीय राजसाहेब ठाकरे की ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी न पैसे देता येते स्वयंस्फूर्तीने. ते खैरे साहेब विसरू नका.